उषाजी आणि सरलाजी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला एकत्रच बाहेर पडायच्या. पण आज सरलाजी एकट्याच पार्कमध्ये आल्या होत्या. उषाजींना यायला थोडासा उशीर झाला होता. तोपर्यंत पार्कमध्ये इतर लोकांची गर्दी झाली होती. सरलाजींनी आपला योगा करायला सुरुवात केली तेवढ्यातच उषाजी तिथे येतात. काय झालं उषाताई, आज पार्कमध्ये यायला खूप उशीर केलात? मी तर फोनही केला होता पण तुमचा स्विच ऑफ येत होता. मला वाटलं तुम्ही झोपलात म्हणून मी एकटीच आले. रात्री उशीर झाला का झोपायला? मी लवकरच झोपले होते पण आता काय सांगू, तीच रोजची कटकट. अच्छा, म्हणजे आजही सुनबाई बरोबर कशावरून तरी तू मैमे झालेली दिसतीये. हां, तसंच काहीसं. मी तिला सांगितलं होतं की सुनील कामावर जाताना माझ्या फोनचा नवीन चार्जर घेऊन येईल म्हणून, पण सगळ्यांना फक्त स्वतःच्याच मोबाईलशी मतलब आहे. माझा फोन जुना आहे त्यामुळे त्याचा चार्जर कितीही जुना झाला तरी कोणाला काही फरक पडत नाही. त्याला त्याच्या फोनचा स्क्रीन गार्ड बदलता आला पण माझ्या फोनचा चार्जर मात्र बदलता आला नाही. सारखी मी त्या वायरला चिकटपट्टी लावून तो वापरत होते. आज सकाळी तर तेही बिघडलं. त्यावरूनच आज सुनबाई बरोबर जरा वादावादी झाली. हे बघा, काल रात्रीपासूनच माझा फोन बंद पडलाय. मग कसा लागेल? स्विच ऑफच येईल ना तुम्हाला. अरे, याच्यात एवढं टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाहीये. मी माझा मोबाईल आणि चार्जर घेऊन आलीये. समोर चहावाल्याच्या दुकानात बसू तेव्हा तिथेच थोडा वेळ चार्ज करून घ्या. पण याने माझा प्रश्न तर सुटणार नाहीये ना. आणि तू सांग, तू कशी आहेस? रात्री नीट जेवलीस की नाही? हो, जेवले होते पण यांची शुगर जरा जास्त वाढली होती त्यामुळे रात्री अचानक डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं. तेच सुनबाई म्हणत होती रात्री उगाच आमची झोप खराब झाली. असो, डॉक्टरांनी औषध दिलं त्यामुळे शुगर आता कंट्रोलमध्ये आहे. आता घरीच आराम करतायत. वाटलं थोडा वेळ चालायला आले तर जरा मनही प्रसन्न होईल. सरलाजी आणि उषाजी आपापले प्रॉब्लेम्स एकमेकींना सांगतच होत्या तेव्हाच तिथून श्रीमती टंडन रनिंग करत आल्या. श्रीमती टंडन अगदी बिनधास्त जगणारी बाई होती. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटायचं की त्या खूप खुश आहेत आणि त्यांना आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आहेत. आणि पार्कमधले बरेच लोक असाच विचार करायचे. हाच विचार उषाजी आणि सरलाजींच्या मनातही होता. गुड मॉर्निंग सरलाजी. गुड मॉर्निंग उषाजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं आज तर अगदीच डल गुड मॉर्निंग केली आहेत तुम्ही? सगळं ठीक तर आहे ना? हो, सगळं ठीक आहे. बस असंच गप्पा मारत होतो. ओ, अच्छा. बरं चला, मी तिकडे जाऊन जॉगिंग करते. तुम्ही दोघी पण या नंतर. श्रीमती टंडन जॉगिंग करण्यासाठी निघून जातात. मग त्यांच्यात अजून एक लेडीज सामील होते. काहीही म्हणा, या श्रीमती टंडनला बघून असं वाटतं की यांना आयुष्यात काही प्रॉब्लेम्सच नाही आहेत. पण आपणच आहोत की आपल्या घरात सतत एकानंतर एक काही ना काहीतरी सुरूच असतं. आज सकाळीच माझ्या जावेबरोबर माझं भांडण झालं. अहो आंटी, माझ्या मुलाला जरा जास्त मार्क काय पडले तर मला म्हणते की मी आता घरातलं काम जास्त करणार नाही कारण तिचा मुलगा अभ्यास करत नाही. ही घरकामात बिझी असते म्हणून. अहो पण तिला हे कळत नाही का, मी पण घरकामात बिझी असते पण तरीही माझ्या मुलाने चांगले मार्क पाडलेत. पण ही सगळी नाटकं आहेत घरातली कामं टाळण्यासाठी. पण मीही आता ठरवलंय की आम्ही दोघी जणी जावा वेगळ्या राहणार आहोत. निदान शांतीने जगता येईल. हो मग काय, बरोबर आहे. जर दोघींचं पटत नाहीये तर वेळीच वेगळ्या व्हा. श्रीमती टंडनना हो खरंच मलाही त्यांच्याकडे बघून असंच वाटतं की त्या खरंच खूप छान आयुष्य जगतायत. मला नाही वाटत त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल म्हणून. खरंच आहे, आपलं आता एवढं वय झालंय पण आपले प्रॉब्लेम्स मात्र काही संपत नाहीत. तुझ्या एवढीच माझी पण सुनबाई आहे पण रोज वाद घालत असते माझ्याशी. सरलाजींनाही बघ, त्यांची सून तरी कुठे सोडते यांना. रात्रीच किती वाद घातलाय त्यांच्याशी. आणि आम्ही दोघी जावा पण तशाच आहोत. मोठ्यांचं घरात असणं खूप महत्वाचं आहे. पण असो, आता मी ठरवलंय सासू सासरे येवो न येवो आम्ही दोघी जणी जावा वेगळ्या राहणार आहोत. बरं आंटी, मी आता निघते. यांची ऑफिसला जाण्याची वेळ होतीये. मला त्यांच्यासाठी नाश्ता तयार करायचा आहे. पोरांना शाळेत सोडून मी सरळ इथे पार्कमध्ये आले होते. हो, आम्ही पण निघतोय आता. चल उषा, जाता जाता समोरच्या दुकानात चहा पिऊयात आणि तुझा फोनही चार्ज करूयात तिथे. त्यानंतर उषाजी आणि सरलाजी पार्क समोर असलेल्या एका चहाच्या दुकानात जाऊन बसतात. तेव्हा जोरात पाऊस कोसळायला लागतो. अरे देवा, पाऊस बघ कसा पडतोय. आता आपल्याला रिक्षाने जावं लागेल. एक काम करूयात, एकच रिक्षा करूयात. दोघी एकत्रच जाऊयात. हो पण रिक्षा मिळायला तर पाहिजे ना. सरलाजी आणि उषाजी रिक्षाची वाट पाहत होत्या पण त्यांना एकही रिक्षा मिळाली नाही. अचानक एक कार त्यांच्या समोर येऊन उभी राहते. कार एक ड्रायव्हर चालवत होता ज्याच्या मागच्या सीटवर श्रीमती टंडन बसल्या होत्या. सरलाजी, उषाजी, या माझ्या गाडीत बसा. मी तुम्हाला घरी सोडते. मी घरीच चाललीये. पाऊस खूप जोरात पडतोय. आता रस्त्यावर जर पाणी झालं तर तुम्हाला घरी सुद्धा जाणं मुश्किल होईल.
काय करूयात? आता आपल्याकडे काही पर्यायच नाहीये. आपल्याला काही आता रिक्षा मिळणार नाही. आपल्याला असंच करावं लागेल. दुसरं काहीच मार्ग दिसत नाहीये मला. सरलाजी आणि उषाजी दोघीही श्रीमती टंडनच्या कारमध्ये बसतात. श्रीमती टंडन उषाजी आणि सरलाजींना आपल्या घरी चहा प्यायला बोलवतात. पाऊस खूपच जोरात कोसळत होता. रस्त्यावरही खूप पाणी साठलं होतं. त्यामुळे उषाजी आणि सरलाजी चहासाठी होकार देतात. श्रीमती टंडन त्यांना आपल्या घरी घेऊन येतात. श्रीमती टंडन खूपच श्रीमंत होत्या, पण पैशाने सगळा आनंद विकत घेता येऊ शकतो असं नसतं. हे त्या दिवशी दोघींना श्रीमती टंडनच्या घरी आल्यानंतर कळालं. आई, किती वेळापासून मी तुझा फोन ट्राय करतोय. तू कुठे होतीस? तू सकाळी सकाळी एकतर माझी कार घेऊन गेलीस. तू रोज रिक्षा घेऊन जातेस ना, मग आज माझी कार का घेऊन गेलीस? तुला माहितीये ना मला ऑफिसला वेळेवर जायचं असतं, आणि तुला चांगलं माहितीये की मी पप्पांना जराही सांभाळू शकत नाही. माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. आई, तुम्हाला माहितीये की तुम्ही सकाळी वॉकला गेलात त्यानंतर पप्पांनी किती त्रास दिला ते? सगळा चहा त्यांनी बेडवरती सांडवून ठेवला. अजून कामवाली पण आली नाहीये. एवढं महागडं बेडशीट त्यांनी खराब करून टाकलं. सॉरी बेटा, यापुढे मी कार नाही घेऊन जाणार. बाकी टेन्शन घेऊ नका, मी आत्ता जाऊन बघते. माझ्याबरोबर 2 मैत्रिणी आल्यात. जरा हळू बोला, नाहीतर त्या ऐकतील. सरलाजी आणि उषाजींनी टंडनच्या मुलाचं आणि सुनेचं बोलणं सगळं ऐकलं होतं. श्रीमती टंडन एक व्हीलचेअर घेऊन एका छोट्या खोलीत जातात. सरलाजी आणि उषाजी श्रीमती टंडन बरोबर त्याच खोलीत जातात. हे माझे मिस्टर आहेत, मिस्टर टंडन. काही वर्षांपूर्वी एका ऍक्सिडेंटमध्ये यांचे दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून हे चालू फिरू शकत नाहीत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की वयामानानुसार त्यांचं शरीरही आता खूप कमजोर होत चाललंय. अगं उमा, तू पुन्हा डोळ्यात पाणी आणलंस. मला फक्त तू हसलेली आवडतेस. सॉरी उमा, माझ्याकडून चुकून चहाचा कप खाली पडला आणि सगळा चहा सांडला. काही हरकत नाही. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. मी जेव्हा मॉर्निंग वॉकला जाते तेव्हा या दोघीजणीच माझ्या बरोबर असतात. या आहेत सरलाजी आणि या आहेत उषाजी. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, त्यानंतर मी तुम्हाला बाहेर वॉकला घेऊन जाते. त्या दिवशी सरलाजी आणि उषाजींना कळालं की प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख असतं ते. श्रीमती टंडनचंही असंच होतं. पण प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणं शक्य आहे हे श्रीमती टंडन यांच्याकडे बघून कळतं. ही गोष्ट त्या दोघींना कळाली होती. मग उषाजी त्याच दिवशी एका फोनच्या दुकानातून एक नवीन चार्जर स्वतःसाठी विकत घेऊन घरी जातात. इकडे सरलाजींनी पण आपल्या सुनेबरोबर वाद घालणं सोडून दिलं होतं. त्या स्वतःच आपल्या नवऱ्याची काळजी घ्यायला लागल्या, म्हणजे कोणाला काही अडचण व्हायला नको. आणि त्यामुळे छोटी छोटी भांडणं आपोआपच संपून गेली, कारण अपेक्षा संपल्या होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स नक्कीच असतात, आणि जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत सुख आणि दुःख नेहमी आपल्या बरोबरच असणार आहेत. सूरज आणि त्याच्या 7 बहिणी माला, मधु, पूजा, सीमा, मेघा, वर्षा आणि किरण या दुनियेमध्ये अनाथ होत्या. काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी त्यांचे आई वडील मजदुरीचं काम करण्यासाठी ज्या बसमधून जात होते त्या बसचा ऍक्सिडेंट होतो. ही बातमी जेव्हा या बहीण भावांना कळाली तेव्हा त्यांचे रडून रडून खूप वाईट हाल झाले. नातेवाईकही या मुलांकडे दुर्लक्ष करून आपापल्या घरी निघून गेले. मला ताई, मला भूक लागलीये. हो रे बाळा, मी तुझ्यासाठी पोळी आणते. आता काय करू? जेवढं पीठ होतं त्याच्या तर पोळ्या करून झाल्या. सगळ्यांना अर्धी अर्धीच पोळी मिळाली. आता सूरजला काय देऊ? हा, माझी जी अर्धी पोळी राहिलीये ती त्याला देते. मला आपल्या वाट्याची पोळी सूरजच्या ताटात ठेवायला जाते तेव्हा ती बघते की आपल्या प्रत्येक बहिणीने त्यांच्या घासातला घास सूरजच्या ताटामध्ये ठेवलेला होता. मला ताई, हे बघ, माझ्याकडे केवढी पोळी आहे. मला मधु दीदी, पूजा दीदी, सीमा दीदी, मेघा दीदी, वर्षा दीदी आणि किरण दीदी सगळ्यांनी मला पोळी दिलीये. मला दीदी, आम्हाला सगळ्यांना एवढी भूक नव्हती. हो, सूरज आपला छोटा भाऊ आहे. जर तो पोट भरून जेवला तर आम्हाला वाटेल आमचंही पोट भरलेलं आहे. म्हणूनच आम्ही आमच्या पोळीतला छोटा छोटा तुकडा सूरजला दिला होता दीदी. माझ्या सगळ्या बहिणी किती समजूतदार आहेत. आई बाबा गेल्यानंतर सूरज खूपच उदास असतो. आता आपल्याला आपल्या भावाला प्रत्येक आनंद द्यायचा आहे. आपल्याला कितीही त्रास होऊ देत, पण आपण आपल्या भावाला नेहमी खुश ठेवूया. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करूया. मी गावातल्या जमीनदाराशी सुद्धा बोललीये. त्यांनी त्यांच्या शेतात आपल्या सगळ्यांना काम दिलेलं आहे. आता आपण तिथे खूप मेहनत करूयात आणि सूरजला शहरात शिकण्यासाठी पाठवूयात. मग सूरजला चांगली नोकरी सुद्धा लागेल. सगळं किती छान होईल. मग दरवर्षी राखी पौर्णिमेचा सण यायचा तेव्हा या सगळ्या बहिणी मिळून सूरजला राखी बांधायच्या. त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायच्या. अरे वा दीदी,
हा बॅट बॉल तर किती छान आहे. तुला आवडलाय ना? हे बघ, आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी नवीन कुर्ता पायजमा पण आणलाय. मला दीदी, आम्ही सगळ्यांनी लाडू पण बनवले. लाडू? आज तर मज्जाच येईल मग. मला तर राखी पौर्णिमा रोज यावी असं वाटतंय. तुम्ही सगळ्याजणी माझ्यासाठी किती करताय. एवढे छान छान कपडे, मिठाई, गिफ्ट. खरंच राखी पौर्णिमा तर मला खूप आवडते. काय झालं दीदी? तुला मी सांगितलं होतं ना की आपण सगळ्याजणी आजच्या दिवशी अजिबात रडणार नाही म्हणून. पण मधू दीदी, आज राखी पौर्णिमेच्या दिवशी सूरजची खूप आठवण येतेय. आठवण तर येणारच ना ग. शेवटी सूरज आपला एकुलता एक भाऊ आहे. आपल्या सगळ्यांचा त्याच्यावर खूप जीव आहे. पण तो आपल्या बायकोच्या तालावर नाचतोय. शहरात नोकरी लागल्यानंतर त्याने आपल्या सगळ्यांना न सांगता सुनैना वहिनीबरोबर लग्न केलं. आणि मग आपण सगळ्याजणी मागच्या वर्षी अचानक जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा सुनैना वहिनींनी, तुम्हाला लक्षात आहे ना सगळं? सूरज, तू लग्न केलंस, शहरात नवीन घर घेतलंस आणि तू आम्हाला हे कळवलं सुद्धा नाहीस. आम्ही सगळेजण तुझी येण्याची वाट बघत होतो. इतके वर्ष तू शिक्षणासाठी शहरातच राहिला होतास. केवळ एकदा तू आम्हाला भेटायला गावी आलास. अरे, तुम्ही सगळेजणी अशा त्रास का देताय त्याला? त्याचंही काहीतरी कारण असेल, म्हणून त्याला जमलं नसेल यायला. मग काय झालं? आपण सगळ्या बहिणी आलोत ना त्याला भेटायला. सूरज, आमचा लाडका भाऊ, उद्या राखी पौर्णिमा आहे, म्हणून आम्ही विचार केला यावर्षी आम्ही आमच्या हातानेच तुला राखी बांधणार. सुनैना वहिनी, आम्ही तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणलीये. आम्ही पहिल्यांदाच तुला भेटणार होतो ना आज. तू हे बघ आणि आम्हाला सांग आवडलं का ते. मी हे असले कपडे वापरत नाही. हे सगळं तुमच्यासारख्या गावठी मुलीच वापरतात. आम्ही शहरातल्या मुली असले कपडे वापरत नाही. आणि मला चांगलं माहितीये तुम्ही जाणून बुजून इथे आला आहात. मला माहितीये ना, तुम्ही ही 2-2 रुपयांची राखी बांधाल आणि आपल्या भावाकडून भरपूर पैसे आणि महागड्या वस्तू घेऊन जाल. मला चांगलं माहितीये तुमच्यासारख्या बहिणींना खूप चालाक असतात. तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना की सूरजची नोकरी खूप चांगली आहे म्हणून, आणि तो लाखो रुपये कमवतोय. त्यात आम्ही हे नवीन घरही घेतलंय. मग तुमच्या मनात हे नक्कीच आलं असेल, तुम्ही आतापर्यंत एवढे पैसे सूरजवर खर्च केले आहेत, ते आता वसूल करायलाच पाहिजेत. वहिनी, तू जरा जास्तच बोलतीयस. आम्ही कधीच असा विचार केलेला नाही. सूरज आमचा लहान भाऊ आहे आणि तो आम्हाला आमच्या जीवापेक्षा जास्त आहे. किरण, गप्प बस. वहिनीच्या समोर असं बोलू नकोस. मला दीदी, अगं यायच्या आधी जरा कळवायचं होतंच ना. आमचीही काही पर्सनल कामं असतात. तुम्ही सगळ्याजणी एकदम अशा अचानकच आलात. आम्हाला सुनैनाच्या घरी जायचं होतं. तिकडे राखी पौर्णिमेची पार्टी आहे. मी आता इथे तुमच्या बरोबर बसून माझा वेळ तर खराब करू शकत नाही ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही आणलेल्या राखी इथे ठेवा, मी नंतर बांधून घेतो. सुनैना, या सगळ्यांना चहा पाणी दे. सूरज, राखी आणि हे लाडू आणले तुझ्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना चहा पाणी हवंय का? लवकर सांगा, कारण माझी सुद्धा पार्लरमध्ये आता अपॉइंटमेंट आहे. मला तिकडे जायचंय. माझ्या मम्मीच्या घरी राखी पौर्णिमेची खूप मोठी पार्टी आहे, त्यामुळे मला माझ्या भावाला राखी बांधायला तिकडे जायचंय. नाही वहिनी, आम्हाला काही नकोय, आम्ही येतो आता. सगळ्या बहिणी आपल्या भावाची आठवण काढून रडत होत्या. तेव्हाच तिथे जमीनदार साहेब येतात. मला बेटा, हे बघ, माझ्या फोनवर सुनैनाचा सूरजच्या बायकोचा फोन आलाय. गोष्टच तशी होती म्हणून मलाच इथे यावं लागलं, नाहीतर तुला बोलवून घेतलं असतं. कदाचित सूरज कुठल्या तरी अडचणीत सापडलाय. सुनैना खूप घाबरलेली दिसतीये. काय? माझा भाऊ अडचणीत आहे? जमीनदार साहेब, एकदा फोन लावून निदान आमचं बोलणं तरी करून द्या. माझा तर जीवच घाबरायला लागलाय. हॅलो, मला दीदी. सुनैना फोनवर रडायला लागते. सूरजचा खूप मोठा अपघात होतो आणि त्याला खूप लागतं. सूरजला रक्ताची खूप गरज होती, जी केवळ त्याच्या बहिणीच देऊ शकत होत्या. आणि हॉस्पिटलमध्ये सूरजला अशा अवस्थेत बघून सगळ्या बहिणी बिचाऱ्या खूप रडू लागतात. सूरजला वाचवा मला दीदी, मला त्याची अशी ही अवस्था बघवत नाहीये. घाबरू नका तुम्ही बहिणी, आमच्या भावाला काहीही होणार नाही. आम्ही आमच्या भावाला काहीही होऊ देणार नाही. सगळ्या बहिणी मिळून सूरजला आपलं रक्त देतात. सूरजला जेवढी रक्ताची गरज होती ती त्याच्या बहिणींकडून पूर्ण होते. त्यानंतर सूरज पूर्णपणे बरा होतो आणि तो आपल्या बहिणींची माफी मागतो. दीदी, मला माफ कर. मी तुमच्याबरोबर खूप वाईट वागलो. मी माझ्या बहिणींना एकटंच सोडलं होतं. मलाही माफ करा. मी पण पैशाच्या अहंकारापायी नात्यांना विसरून गेले होते. दीदी, मी सूरजला तुमच्यापासून दूर केलं होतं. नाही, तुम्ही दोघं रडू नका. आमच्या लाडक्या भावाला आम्ही सगळ्याजणी असताना काहीच होऊ शकणार नाही. मधू, पूजा, वर्षा, सीमा, किरण, चला आपण सगळ्याजणी मिळून आपल्या भावाच्या हातावर राखी बांधूयात आणि हे रक्षासूत्र त्याच्या हातात बांधून त्याची दृष्ट काढूयात. त्याची सगळी बला आपल्यावर येऊ देत. तुला दीर्घायुष्य मिळू देत. आम्ही देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करतो.
आणि मग ते सगळेजण आनंदाने एकत्र येतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.